इथून एक महत्त्वाची बातमी समोर येते। युवक काँग्रेसकडून दादर इथं रेल रोको करण्यात आलेला आहे। तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। दादरमधली दृश्य, दादरमध्ये रेल रोको करण्यात आलेला युवक काँग्रेसकडून हा रेल रोको करण्यात आलेला आहे। दरम्यान तलाठी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप यावेळेस काँग्रेसकडून करण्यात आला आणि त्यामुळेच हे रेल रोको आंदोलन यावेळेस करण्यात आलेलं आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी या आंदोलनकर्त्यांशी बातचीत केलेली आहे, पाहूयात। नक्कीच पाहायचं झालं तर तलाठी भरती प्रकरणात चांगलंच आपल्याला पाहायला मिळतंय। पाहू शकतो आपण काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क दादर रेल्वे स्थानकावर चक्क जी रेल्वे आहे ती रोखलेली। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही महिला कार्यकर्ते, काय सांगाल आपण आंदोलन करताय? जे तलाठी भरती अजूनपर्यंत केलेली नाहीये, आमची युवक काँग्रेसतर्फे मागणी आहे की ते त्वरित करावी, नाहीतर आमचं आंदोलन असंच जारी राहणार आहे। नक्कीच कशा प्रकारचं आंदोलन आहे? जर तलाठी भरती झालीच नाही तर पुढचा पाऊल काय उचला? आम्ही अशा प्रकारे आमच्या हक्काची मागणी करत राहू आणि आमचं आंदोलन असंच चालू राहणार आहे। आपण काय सांगाल मॅडम? आपण काय सांगाल आंदोलन? देखिए, बेरोजगारी इतनी बढ़ चुकी है, युवाओं में मोदी भक्त जो अंधभक्त लोग हैं, यहाँ पर सब चीजों का एजेंडा बनाया जाता है, लेकिन जो बेरोजगारी है उस पर ध्यान नहीं दी जा रही है। तो युवा कांग्रेस सड़क पे निकली है बेरोजगारी के विषय पे। लोगों के अंदर हिंसा है, जो रोज करोड़ों की तादाद में लोग जॉब पे जाते हैं वो बेरोजगार है, उनकी रोजी के लिए हम जमीन पे सड़क पे उतरे। गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय की हे सरकार अनेक पद्धतीनं या देशातल्या युवकांना बेरोजगारीच्या खाईत ढकलण्याचं काम करते आहे। गेल्या अनेक दिवसापासून राज्यात महागाई प्रचंड वाढलेली आहे। सरकार युवकांकडे पाहायला तयार नाही। राज्यातलं ईडी सरकार असो की केंद्रातलं मोदी सरकार असो, हे सातत्यानं युवकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते, सरकारला जाग येत नाही। म्हणून आज युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही रेल रोको आंदोलन करून सरकारचा निषेध करत आहोत। सरकारला आता तरी जाग आली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सावरे, अनिल सावरे, जमाशी न्यूज, मुंबई।